नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने 7 महिलांचा मृत्यू। वसमत तालुक्यातील गुंज येथील होत्या महिला। नांदेडमधील अपघातग्रस्त ट्रॅक्टर विहिरीतून बाहेर काढण्यात यश। विहिरीतील मृतदेह देखील बाहेर काढले। ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने 7 महिलांचा दुर्दैवी मृत्यू। मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाखांची मदत जाहीर। पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सापडली हरणाची शिंग। फॉरेन्सिक विभागाचा अहवाल आल्यानंतर वन विभाग गुन्हा दाखल करणार। नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई। जळगावच्या पारोळ्यात गारपीट आणि अवकाळी पावसाचा फळबागांना मोठा फटका। पपई, डाळिंब, लिंबू फळबागांचं गारपिटीमुळे नुकसान। बुलढाण्यात गारपीट आणि वादळी वाऱ्यानं 5 एकर पपईची बाग जमीनदोस्त। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाण्याच्या सोमठाणा गावात गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी। शेतकऱ्याची 10 गुंठ्यावरील शेडनेट उडून गेल्यानं मोठं नुकसान। शेडनेटमधील कारले बियाण्याचे प्लॉट देखील नष्ट। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान। हळद, कांदा, ज्वारी पिकांचं नुकसान। तातडीनं पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। धुळे तालुक्यातील दोंडी परिसरात शेवगा बागेचं नुकसान। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान। पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। विदर्भात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर। भंडाऱ्यात वीज पडून 2 जणांचा मृत्यू। भंडाऱ्यात अवकाळी पावसाची तीव्रता अधिक। रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। धाराशिवमधील पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। 2359 कोटी रुपये जमा। तर आमदार राणाजगजितसिंह पाटलांची ही माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर। शिंदेंच्या दौऱ्याला शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचा विरोध। सभा उधळून लावण्याचा समितीचा इशारा। रोहित पवारांचे निकटवर्तीय सुभाष गुळवे आदिनाथ सहकारी कारखान्याची निवडणूक लढवणार। सुभाष गुळवे बारामती अॅग्रो साखर कारखान्याचे उपाध्यक्ष। महायुतीच्या पॅनलमधून गुळवे निवडणूक रिंगणात। चर्चांना उधाण। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीनंतर आता नवी मागणी। खुलताबाद शहराचे नाव बदलून रत्नपूर करा। भाजपा आमदार संजय केणेकरांची मागणी। पुण्याच्या भोर तालुक्यातील महाकोशी खोऱ्यातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी दादांच्या राष्ट्रवादीत। भोर राष्ट्रवादी कार्यालयात रणजित शिवतारेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। शालेय विद्यार्थ्यांच्या ताकवाटपावरून नवा वाद। वाढत्या उकाड्यामुळे विद्यार्थ्यांना ताक वाटप करताना आपल्या स्तरावर निधीची तरतूद करा। शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या सूचना। तर शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या संघटनांचा शिक्षण मंत्र्यांच्या आदेशाला विरोध। पुण्याच्या आळंदीतील इंद्रायणी नदीत पुन्हा एकदा फेसाळली। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही इंद्रायणीच्या प्रदूषणावर कोणताही तोडगा नाही। भाविकांमध्ये नाराजी। ठाण्यातील मुंब्रा कौसातील अनधिकृत 4 मजला इमारतीवर पालिकेचा हातोडा। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेची कारवाई। नवीन महाबळेश्वर गिरीस्थान प्रकल्पात नव्यानं 294 गावांचा समावेश। मात्र त्यातील 67 गावं केंद्र सरकारच्या इको सेन्सिटिव्ह मधील। तर आतापर्यंत 529 गावांचा समावेश। त्यातील 237 गावं इको सेन्सिटिव्ह झोनमधील। नाशिकमध्ये पाण्यासाठी आदिवासी महिला आक्रमक। नाशिक पंचायत समिती कार्यालयासमोर हंडा मोर्चा। नाशिक तालुका बेलगाव, ढगा, विल्होळीत पाणी येत नसल्यानं महिला आक्रमक। चंद्रपूर शहरातील MIDC मध्ये सुरक्षा साहित्याचं वाटप। तर महिलांना कोणतीही माहिती दिली जात नसल्यानं महिला संतप्त। चंद्रपूरसाठी मिळालेल्या 100 नव्या बसेससाठी पाठपुरावा। सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यानंतर नव्या 10 बसेसचं लोकार्पण। नंदुरबारच्या अक्कलकुव्यातील देवगोई घाटात डंपर उलटला। देवगोई घाटात 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। 4 तासानंतरही वाहतूक मोकळी। अहिल्यानगरमधील शिंगवे गावात वाळू तस्करांचा धुमाकूळ। वाळू तस्करांना जाब विचारणाऱ्या शेतकऱ्यावर हल्ला। भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलांना जीवे मारण्याची भाषा। बीडच्या परळी शहरातून वाहणाऱ्या सरस्वती नदीवर भूमाफियांचं अतिक्रमण। परळीतील पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे याकडे लक्ष देणार का हा प्रश्न कायम। अकोल्यात एका माथेफिरूनं 25 कुत्र्यांना विषारी औषध देऊन मारलं। कुत्रा भुंकतो या रागातून माथेफिरूनं 25 कुत्र्यांचा जीव घेतला। मोकाट कुत्र्यांसह पाळीव कुत्र्यांचाही विषारी औषधामुळे मृत्यू। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमधील सरपंचपतीचा कारभार चव्हाट्यावर। महिला सरपंचांऐवजी सरपंचपतीच्याच प्रमाणपत्रावर सह्या करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।
डोंबिवलीचा कुख्यात रील स्टार सुरेंद्र पाटीलचे आणखी एक दुष्कृत्य समोर। सुरेंद्र पाटीलवर 3 दिवसात दुसरा लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल। सुरेंद्र पाटलाचा घटस्फोटित महिलेवर लैंगिक अत्याचार। नाशिकमध्ये मनसेचं एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा या मागणीसह मनसेचं आंदोलन। हातात गाजर घेऊन मनसेची प्रशासनाविरोधात घोषणाबाजी। सोलापुरातील घंटागाडी कामगारांचं आजपासून बेमुदत धरणे आंदोलन। आरोग्यासह विविध मागण्यांसाठी 600 घंटागाडी कर्मचारी आक्रमक। मागण्या मान्य होईपर्यंत कामबंद आंदोलनाचा इशारा। तुळजाभवानी मातेला उन्हाळ्याच्या दिवसात पंख्यानं वारा घालण्याची परंपरा आजही कायम। दुपारी 1 ते 4 या वेळेत रोज तुळजाभवानीला वारा घालण्याची परंपरा। रत्नागिरीतील श्रीक्षेत्र गणपतीपुळेमध्ये श्रींच्या गाभाऱ्यात विलायती काजूंची आरास। गणपतीपुळेमध्ये श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। नागपूरच्या रामटेक गड मंदिर रोपवेसाठी 151 कोटींचा निधी मंजूर। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या पुढाकारानं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाची मंजुरी। नांदेडच्या शेळगाव गौरी गावातील रस्त्याला 6 महिन्यात पडल्या भेगा। रस्ता खराब झाल्यानं गावकऱ्यांकडून संताप व्यक्त। चौकशी करून कारवाई करण्याची मागणी। नांदेडच्या देगलूर तालुक्यातील कर्नाटक तेलंगणाला जोडणाऱ्या मुख्य मार्गाची दुरवस्था। महामार्ग खड्डेमय झाल्यानं वाहनधारकांना नाहक त्रास। अहिल्यानगरमधील श्रीरामपूरमध्ये नशेच्या गोळ्या आणि इंजेक्शन विकणाऱ्याला अटक। आरोपीकडून चोरीच्या 16 मोबाईल जप्त तर पोलिसांकडून तपास सुरू। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तिलारी घाटातून एसटी बस सेवा पुन्हा सुरू। बस सेवा सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांकडून मोठ्या जल्लोषात स्वागत। 9 ते 10 महिन्यांपासून तिलारी घाटातून एसटीची बस सेवा बंद होती। रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील झरे गावात बीएसएनएल टॉवरचे 313 टॉवर असूनही मोबाईल सेवा कोलमडलेली। नागरिकांकडून संताप व्यक्त। चाळीसगाव शहरातून जाणाऱ्या डोंगरी आणि तितूर नदीपात्र प्रदूषणाच्या विळख्यात। पालिका प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं, पर्यावरण प्रेमींची मागणी। भंडाऱ्याच्या साकोलीत शॉर्ट सर्किटमुळे गुरांच्या गोठ्याला आग। भीषण आगीत 10 म्हशी होरपळल्या, त्यातील 2 म्हशी गंभीर तर पशुवैद्यकीय विभागाकडून उपचार सुरू। धुळे जिल्ह्यात वांग्याला कवडी मोल भाव। अवघ्या 7 ते 8 रुपये प्रति किलो दर मिळत असल्यानं शेतकरी संकटात। नंदुरबारमध्ये केळीच्या दरात 800 रुपयांची मोठी घसरण। 1100 ते 1200 रुपये क्विंटलनं केळीची विक्री। मागील महिन्यात रमजानमुळे केळीची मोठी मागणी होती। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील तरंगफळमध्ये शेतकऱ्यांकडून सेंद्रिय गटाची स्थापना। मातीचं पूजन करत शेतकऱ्यांकडून सेंद्रिय शेतीची शपथ। नागपूरच्या मानकापूर परिसरातून एटीएम मशीन घेऊन चोरटे पसार। एटीएममध्ये 7,58,000 रुपयांची रक्कम असल्याची पोलिसांची माहिती। सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू। चंद्रपूरच्या सिंदेवाही शहरात नाट्य दिग्दर्शक आणि शिक्षक डॉक्टर प्रेमकुमार खोब्रागडे यांचा अपघातात मृत्यू। अपघातात पत्नी देवांगणा खोब्रागडे जखमी। डॉक्टर खोब्रागडे हे पुरोगामी सामाजिक चळवळीतही सक्रिय होते। ठाण्यातील घोडबंदर परिसरात वाहतूक पोलिसाला मारहाण। 2 दिवसांपूर्वीच घटना। व्हिडिओ व्हायरल तर हेल्मेट न घातल्यानं कारवाईसाठी रोखलं, या रागातून मारहाण। चाकाखाली आल्यानं 65 वर्षीय पादचारी महिला जखमी। डोंबिवलीतील धक्कादायक घटना। महिलेवर उपचार सुरू। रत्नागिरीतील पूर्णगडमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 13 बांगलादेशींना कोर्टाकडून 6 महिन्यांची कैद आणि 500 रुपयांचा दंड। रत्नागिरी जिल्हा एटीएसनं सर्व बांगलादेशी घुसखोरांना पकडलं होतं।